महानगरपालिका निवडणुकांचा महासंग्राम सुरू झाला आणि आता या महासंग्रामामध्ये लढाई सुरू झाली आहे ती सरकारमध्येच सहभागी असलेल्या दोन पक्षाच्या नेत्यांची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंमधला शाब्दिक संघर्ष आता टोकाला गेलाय। पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजपने शिवसेनेला टार्गेट केल्यानंतर केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालात शिवसेना 1 नंबरवर असल्याचा उल्लेख झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला। पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या या दाव्याची जाहीर चिरफाड केल्यानंतर केंद्रात मग काय गाढवं बसली आहेत का असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावल्यानं आता हा संघर्ष मुख्यमंत्री विरुद्ध शिवसेना पक्षप्रमुख असा आता चिघळलेला आहे। आता या इकॉनॉमिक सर्वे मध्ये एक चार्ट आहे, ज्या चार्ट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी या संदर्भात एक चार्ट दिसतोय आणि त्या चार्ट मध्ये असं मुंबई वर गेलेलं आपल्याला दिसतंय। तो चार्ट बघितल्याबरोबर पुढचं काहीही न वाचता तो कशा करताय काय आहे हे न वाचता या ठिकाणी दावे देखील करून टाकले, होर्डिंग देखील छापून टाकले। त्याच्याच खाली वाचलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं, अतिशय स्पष्टपणे म्हटलंय, हैदराबाद स्कोर्स हायली both in terms of the degree of transparency and accountability enacting and complying with a public disclosure law। आणि मग मला देखील आश्चर्य वाटलं, या ठिकाणी सांगितलं जात आहे की हैदराबाद 1 नंबरवर आहे, हे म्हणतात मुंबई 1 नंबरवर आहे आणि म्हणून मी या ठिकाणी हा अहवालच घेऊन आलो। आपल्याला आश्चर्य वाटेल, 7 वर्षापासून माननीय उद्धवजी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर दिलं पाहिजे। 7 वर्षापासून मुंबईच्या इंटरनल ऑडिटला या ठिकाणी तिथल्या स्थायी समितीने मान्यताच दिलेली नाही। 7 वर्षापासून ऑडिट नाहीये, कोणत्या ट्रान्सपरन्सीच्या गोष्टी करता। 7 वर्ष झाले, म्हणजे पैसा कुठून आला, पैसा कुठे गेला, तो कसा खर्च झाला, टेंडर कोणी घेतलं, त्यांनी काम केलं की नाही, त्याला एस्केलेशन मिळाले की नाही, कुठल्याच गोष्टीच्या संदर्भात या ठिकाणी कुठलाही 7 वर्षात ऑडिट नाही। मग मी म्हटलं पब्लिक डोमेन मध्ये नेमकं आहे तरी काय, ते असं निघालं, राज्य सरकार जे वेगवेगळ्या ग्रांट महानगरपालिकेला देते त्याचं राज्य सरकारने ऑडिट केलाय, ते कंपल्सरी आहे, तेवढंच ऑडिट त्या ठिकाणी त्या वेबसाईटवर आहे आणि त्याचे मार्क मिळाले। आणि या 4 मार्कांमुळे म्हणजे 10 10 10 10 40 मार्क हे राज्य सरकारमुळे मिळाले आणि म्हणून 3रा क्रमांक आला। ही परिस्थिती आज मुंबई महानगरपालिकेची आहे। मुख्यमंत्री म्हणाले की उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता तर अशी फसगत होण्याची वेळ आली नसती। या अहवालाची मी कॉपी घेऊन आले, ओरिजिनल आज मला मिळालेलं आहे। मी तर पत्रकारांपैकी कोणाला तरी बोलू इच्छितो आणि त्यांनी जर का वाचलं तर बरं होईल, कारण पुन्हा मी तुम्हाला खोटं सांगितलं असं नको व्हायला। कोण येत असेल तर बघा, आहेत कोण पत्रकार? इकडे हा सगळा चार्ट आहे, हे सगळे तथ्य दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की रँकिंग ऑफ ULBS ऑन ट्रान्सपरन्सी, त्याच्यामध्ये हे जे काही तुम्हाला दिसत ना त्याच्यात हा जो आहे आलेख, त्याच्यात पहिला जो आहे तो मुंबईचा आहे। मुंबई नंबर 1 ट्रान्सपरन्सी, पारदर्शक कारभारामध्ये। आता याच्यात अर्धवटपणा काय, अर्धवटराव नाही म्हणजे काय म्हणालो मी, अर्धवटपणा काय आहे मुख्यमंत्री महोदय? हा पूर्ण अहवाल आहे ना, याच्यामध्ये आणखीन काय वेगळं? पण विशेष म्हणजे खाली बाकीची ज्या काही शहरांची नावं दिली आहेत त्याच्यात शेवटी जी आहेत ती भाजपच्या अखत्यारीतली आहेत, चंदीगड, डेहराडून वगैरे वगैरे, दिल्ली सुद्धा खाली आहे। म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका पारदर्शकतेमध्ये नंबर 1 आहे, मी ठासून सांगतो आहे। आणि मुख्यमंत्री महोदय, जर का तुमचा याच्यावरती विश्वास नसेल तर केंद्रामध्ये तुमची काय बसली, ती गाढवं बसलेत का? केंद्रात अरुण जेटली आणि त्यांचे सहकारी जे बसलेत अर्थ मंत्रालय, हा अहवाल आम्ही मागितला नव्हता, आम्ही तयार केला नव्हता। तुम्ही प्रश्न विचारायला आणि तुमच्या थोबाडावर अहवाल येऊन आपटायला, याच्यात आमचा काडीचाही संबंध नाही।